जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. श्लोक क्रमांक 174, 175 आणि 176. श्लोक क्रमांक 174. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. मित्रहो, या श्लोकाचा भावार्थ सांगण्याआधी एक शाळेत शिकलेली जी गोष्ट होतो आपण, ज्याला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो, की एकच अक्षर खूप वेळा येतं, तो समास आपल्याला या श्लोकामध्ये देखील बघायला मिळतो. की क्ष हे अक्षर जे आहे ते या श्लोकामध्ये अनेक वेळा येऊन गेले. पहिली पंक्ती काय सांगते की जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. जया म्हणजे ज्याला, चक्षुने लक्षिता म्हणजे तुमच्या डोळ्यांनी ज्याला पाहून देखील लक्षवेना, तुम्हाला दिसत नाही. म्हणजे तो जो परमात्मा जो आहे, परमेश्वर जो आहे, तो तुमच्या उघड्या डोळ्यांनी जरी तुम्ही बघितलात तरी तो सापडत नाही, तरी तो दिसत नाही. जया चक्षुने लक्षिता, मग तुमच्या डोळ्यांनी जरी त्याच्याकडे बघायचा प्रयत्न केला तरी हे लक्षवेना, सापडत नाही आहे, दिसत नाही आहे, उघड्या डोळ्यांनी न दिसता असा तो परमेश्वर आहे. भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. आता या पंक्तीचा अर्थ काय की भवा भक्षिता, भवतत्व जे आहे, भवा म्हणजे परमेश्वराने, त्या परमेश्वराने जर कुणाचं भक्षण करायचं ठरवलंच, समजा त्या परमेश्वराने कुणाचं भक्षण, कुणाचा सर्वनाश करायचं ठरवलंच, तर रक्षिता रक्षवेना, तर तुम्ही कितीही रक्षण करायचा प्रयत्न करा, तुम्हाला रक्षण करता येणार नाही. खूप वेगळा विचार आहे हा. पूर्ण मनाच्या श्लोकामध्ये आत्तापर्यंत हा विचार आत्तापर्यंत आलेलाच नव्हता. की डोळ्यांनी दिसत नाही हे तर झालंच, पण त्याने जर ठरवलं की याचं भक्षण करायचं आहे तर तुम्ही त्याचं रक्षण करू शकत नाही. आपण म्हणतो की देव तारी त्याला कोण मारी, पण याचं उलटंही होऊ शकतं की देव मारी त्याला कोण तारी, तुम्ही आणि मी वाचवणारे कोण आहोत. आपली एवढी ऐपतच नाही, आपली एवढी क्षमताच नाही की परमेश्वराने एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या विचाराला जर संपवायचं ठरवलं तर आपल्यात, आपण तर सामान्य माणसं आहे, आपण रक्षिता रक्षवेना, तुम्हाला कितीही काहीही केलं तरी त्याचं रक्षण नाही करता येणार. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. पण हा परमात्मा जो आहे तो क्षयातीत आहे, त्याचा क्षय होऊ शकत नाही. क्षयातीत म्हणजे क्षयाच्या देखील पलीकडे जाऊन पोहोचलेलं, की क्षय जो आहे तो त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याचा नाश होऊ शकत नाही, क्षय होऊ शकत नाही, तो लोप पावू शकत नाही. क्षयातीत आहे तो, क्षयाच्या पलीकडे आहे परमात्मा. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. पण क्षयाच्या पलीकडे जो परमात्मा जो आहे तो मात्र अक्षयी मोक्ष देतो. तुम्ही जर त्या परमात्म्याला गाठू शकलात, त्या परमेश्वराचं चिंतन करू शकलात आणि जर त्याच्या जवळ जाऊ शकलात तर मात्र तो तुम्हाला अक्षयी असा मोक्ष देतो, तुम्हाला जन्म आणि मृत्यू यांच्या चक्रातून मुक्त करतो. बघा, परमेश्वराचं वर्णन 3 पंक्तींमध्ये 3 किती वेगवेगळं आलं आहे. एक त्याच्या निर्गुण अवस्थेबद्दल आलेलं आहे की चक्षुने लक्षिता लक्षवेना. एक त्याच्या प्रलयकारी किंवा ज्याला आपण एक रूप त्याचं जे आहे, विनाशकारी रूप जे होऊ शकतं त्याच्याबद्दल आहे की भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. तुम्ही रक्षणच करू शकत नाही. जेव्हा देवाने समजा ठरवलं की एखाद्या गोष्टीचा विनाश करायचा तर तुम्ही रक्षण नाही करू शकत त्याचं.
पण क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. तो क्षयातीत जो आहे तो मात्र अक्षयी मोक्ष देतो. हे मात्र तितकंच खरं आहे. क्षयातीत तो म्हणजे कोणतं? परमात्मा, परमेश्वर. तो अक्षयी मोक्ष देतो. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होऊ शकत नाही असा मोक्ष देतो. मृत्यू म्हणजे मोक्ष नाही आहे. मृत्यू म्हणजे मोक्ष नाही. मोक्ष हा वेगळा प्रकार आहे. मृत्यू म्हणजे फक्त तुमच्या जन्म आणि मृत्यू याच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण झाला एवढंच, बाकी काही नाही. आणि मग चौथ्या पंक्तीत समर्थ कसं वर्णन करतात की दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. तो दयादक्ष आहे. हे लक्षात घ्या की तो दयादक्ष आहे. म्हणजे असं की दया करताना देखील तो दक्ष असतो, त्याचं लक्ष असतं सगळीकडे. तो साक्षीने पक्ष घेतो. शहानिशा करूनच तो तुमचा पक्ष घेणार. आता याच्यात खूप जण म्हणतील तुम्हाला की असं कसं आहे, वाईट लोकांना, पापी लोकांना सुद्धा देव कधी कधी मदत करतो. प्रत्येकाचं प्रारब्ध सारखं लिहिलेलं नाही आहे. प्रत्येकाचे भोग सारखे नाही आहेत. त्यामुळे समोरच्याचे भोग तुम्हालाच मिळतील असं सांगता येत नाही. पण त्याला मोक्ष मिळणार का हे तो दयादक्ष जो परमेश्वर आहे ना, तो साक्ष बघतो. तुम्ही कसे वागलेले आहात ते बघतो, तुमचं कर्म बघतो आणि मगच विचार करतो तुमचा पक्ष घ्यायचा की नाही घ्यायचा, की तुम्हाला या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून ठेवायचं आहे. याविषयी खूप चर्चा होऊ शकते की दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. दयादक्ष आहे पण तो सगळ्यांवरती दया दाखवतो का? तर नाही. कधी कधी अत्यंत ज्यांना आपण निष्पाप मंडळी जे म्हणतो त्यांच्यावर देखील कधी कधी परमेश्वर दया दाखवत नाही. पण ते त्यांचे भोग असतात. मोक्षप्राप्ती त्यांना होते कारण की परमेश्वरच त्यांना थांबवतो. हा मोक्ष आहे त्यांचा, हा मोक्ष आहे. तो साक्षीने पक्ष घेतो. समजा परमेश्वराने ठरवलं तर तो मात्र तुमची परीक्षा बघणार. साक्ष लागते, तुम्हाला सिद्ध केलं पाहिजे. परीक्षा तर बघणार. परमेश्वराने थोर मोठमोठ्या संतांना नाही सोडलं, मोठमोठ्या विभूतींना नाही सोडलं. आपण तर कोण आहोत? वेगळ्या पद्धतीचा अर्थ सांगणारा हा श्लोक आहे परमेश्वराबद्दल. या मनाच्या श्लोकांमध्ये असे श्लोक खूप कमी आहेत की ज्याच्यामध्ये अशा वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावणारा हा श्लोक आहे. आता पाहूया श्लोक क्रमांक 175. विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी, परी लिहिता कोण त्याचे कपाळी, हरू जाळीतो लोक संहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. मित्र, फार विचित्र असा हा श्लोक आहे अजून एक. म्हणून हे 3 श्लोक मी एकत्र घेतले की जेणेकरून एकत्र त्यांचं वर्णन करता यावं. आधीच्या श्लोकामध्ये परमेश्वर जे आहे त्याची 4 वेगवेगळी रूपं बघायला मिळाली आपल्याला. आता त्याच्याही पुढे जाऊन समर्थ असं भाष्य करतात. पहिली पंक्ती जर बघितली तर ती अशी की विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी. विधी म्हणजे काय? तर ब्रह्मदेव. तो ब्रह्मदेव जो आहे, विधी लिहिणारा, तुमचं विधित जे आहे ते लिहिणारा जो आहे तो विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी. तो प्रत्येकाने ज्याचं त्याचं नशीब त्याने लिहून दिलेलं आहे. बरोबर आहे? हे समजायला सोपं आहे. हे वाक्य समजायला सोपं आहे की विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी. प्रत्येकाच्या कपाळ, भाळ म्हणजे कपाळ. तर प्रत्येकाच्या भाळी, प्रत्येकाच्या मस्तकावर विधीने, त्या परमेश्वराने, ब्रह्माने त्याचं नशीब लिहून दिलेलं आहे. आणि ते लिहून दिलेलं असतं. तुम्ही आणि मी काही बदलू शकत नाही त्याच्यात. ते लिहून दिलेलं असतं, ते लिहिलेलं असतं की तुमच्या आयुष्यात हे घडणार. हे तुमचं नशीब ज्याला म्हणतो, प्राक्तन जे म्हणतो ते हे. पण त्याच्यावरती समर्थ प्रश्न मोठा करतात की परी लिहिता कोण त्याचे कपाळी. पण हा जो तुमच्या भाळावर, तुमच्या मस्तकावर तुमचं नशीब गोंदवणारा जो कोणी ब्रह्मदेव आहे, विधी आहे, विधाता आहे, त्याच्या कपाळी कोण लिहितं? त्याचं पण तर काहीतरी नशीब असेल, त्याचं पण काही ना काहीतरी प्राक्तन असेल.
त्याचे पण काहीतरी भोग असतीलच ना. त्याचे भोग कोण लिहितो? हे म्हणणं खूप सोपं आहे की ब्रह्माने विश्व निर्माण केलं, ब्रह्म तुमचं नशीब ठरवतो, ब्रह्माने तुमचं प्राक्तन ठरवलेलं आहे, सगळ्या गोष्टींचा निवाडा त्याच्याकडे होतो वगैरे वगैरे. हे म्हणणं सगळं सोपं आहे. ब्रह्मदेव आहे, सगळं मान्य. पण एवढं सगळं असून सुद्धा ब्रह्माची पूजा केली जात नाही. ब्रह्माचं मंदिर नाही आहे कुठे. आणि जरी असलंच तरी ते मुद्दाम तयार केलं, कारण की ब्रह्मदेवाला देखील शाप मिळालेला आहे की तुमची मंदिर कधी उभी केली जाणार नाहीत. म्हणजे अर्थात त्या ब्रह्मदेवाचं देखील विधी लिहिणारा कोणीतरी आहेच, त्याचं नशीब लिहिणारा कोणीतरी होताच, त्याच्या कपाळावरती त्याचं प्राक्तन लिहिणारे ब्रह्मदेवाच्या कोणीतरी होताच. किती पुढचा विचार आहे हा किती पुढचा विचार आहे. विचार करून पहा की देव तुमचं नशीब लिहितो, हे सगळं ठीक आहे, पण देवाचं नशीब कोण लिहितो मग? त्याचं पण तर कोणीतरी लिहिलं पाहिजे. याचा विचार करा. मग आपण पुढच्या पंक्तीत जाऊ आणि मग सगळ्यात शेवटी पुन्हा या विषयावरती येऊयात. तिसरी पंक्ती काय सांगते की हरू जाळीतो लोकसंहार काळी. हरू म्हणजे शंकर. हरू जाळीतो लोकसंहार काळी. समजायला अगदी सोपं वाक्य आहे की जेव्हा शंकर भगवान त्यांचा तिसरा डोळा जो आहे ते उघडतात, तांडव करतात, तेव्हा ते संहाराचा जेव्हा वेळ येते तेव्हा शंकर जे आहे ते बघत नाहीत काहीही, संहार करतात. कारण की शंकर भगवान जे आहेत ते संहाराचे देव आहेत, ते मृत्यूचे देव आहेत, अंतचे देव आहेत. अंत ज्यांच्याकडून उगम पावतो ते म्हणजे शिवशंकर. हरू जाळीतो लोक संहार काळी. संहाराची जेव्हा वेळ येते तेव्हा शंकर भगवान त्याचा संहार करतात, त्या वस्तूचा, माणसांचा, सगळ्यांचा. हे करतातच, हे त्यांचं दिलेलं काम आहे. जेव्हा संहार आणि मृत्यूची वेळ येते तेव्हा शंकर भगवान आपलं काम करतात. पण आता चौथी पंक्ती बघा, परी शेवटी शंकरा कोण जाळी. याचा कधी आपण विचार केला आहे का की शंकर भगवान जे आहे त्यांना शेवटी कोण जाळणार? त्यांचं शेवट कसा होणार? त्यांना कोण मग त्यांचा कोण शेवट करणार? तसं पाहायला गेलं तर आजकालच्या काळामध्ये, आजकालच्या म्हणजे खरोखरीच आजकालच्या, की जिथे अनेक लोकांची मनं, विचार वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टींनी दुखावत असतात, ते दुखावं बाबडी, पण समर्थांनी जे लिहिलं आहे तेच मी वाचतो आहे. हा विचार खूप वेगळा आहे. कारण की आपल्याकडे झालं आहे असं, आता मी जो अर्थ घेतला तो सांगतो ह्याच्यातनं मनाच्या श्लोकामध्ये. आपल्याकडे झालं आहे असं की आपण देवांना जास्त महत्त्व दिलं आहे आणि परमात्मा, परमेश्वर जो आहे त्याच्याकडचं लक्ष आपलं कमी झालं आहे. समर्थांना असं तर सांगायचं नसेल, हा विचार माझ्या मनात येतो की विधी जो आहे, ब्रह्म जो आहे, त्याचं नशीब कोण लिहित असेल? ती शक्ती जी आहे, तो परमात्मा, परमेश्वर जो आहे, तो कोणतरी वेगळाच असणार आहे. आपण ज्यांना देव म्हणतो त्यांच्यापैकी वेगळा आहे तो. तो कोणालाच दिसलेला नाही आहे की यांच्याही वरची, यांच्याही पलीकडची कुठली तरी शक्ती आहे. शंकर भगवानांच्या देखील पलीकडची कुठली तरी शक्ती आहे की जी त्यांच्यावर देखील संहार करू शकते. हा विचार खूप वेगळा आहे. तो परमात्मा जो आहे, अत्युच्च शक्ती जी आहे, ती कोणाला दिसत नाही. म्हणून आधीच्या श्लोकात म्हणले ना समर्थांनी की चक्षुने लक्षिता लक्षवेना. ती दिसत नाही, ती सापडत नाही. हा विचार किती वेगळा आहे. कल्पना करून बघा, तुमचं तुम्ही करून बघा आणि मला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय वाटलं याच्याबद्दल, या श्लोकाबद्दल. कारण की असा विचार आपण करत नाही सहसा. काही काही लोकांना विचित्र देखील वाटेल, पण विचार करून पहा. आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये विचारांचं स्वातंत्र्य आहे, चिंतनाला स्वातंत्र्य आहे. प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही प्रश्न निर्माण करू शकता. आपण नशीबवान आहोत.
याचा विचार करून पहा की या देवांच्या पलीकडेही कोणीतरी देव आहे, यांच्या देवांच्या पलीकडे देखील एक कोणीतरी परमेश्वर आहे. मग तो कोण आहे? हे प्रश्न उपस्थित करतायत समर्थ, असं मला वाटतं. आता पुढचा श्लोक बघूयात. श्लोक क्रमांक 176. जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा, असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देव धुंडाळिता आढळेना, जगी मुख्य तो कोण कैसे कळेना. आता आपण मूळ मुद्द्यावर आलो, म्हणून हे 3 श्लोक मी एकत्र घेतले होते. पहिली पंक्ती काय सांगते की जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा. आपल्या पुराणांमध्ये, मग ते विष्णू पुराण असेल किंवा उपनिषद देखील आहे, उपनिषदांमध्ये देखील उल्लेख आहे की आदिती आणि आदितीची 12 मुलं, ते हे द्वादश आदित्य. द्वादश म्हणजे 12, आदित्य म्हणजे आदितीची मुलं. तर हे 12 ही आदितीची मुलं आहेत. मग त्याच्यामध्ये अनेक ज्यांना आपण देवता म्हणतो, त्या देवतांचा उल्लेख येतो. भागवत पुराणांचा जर विचार केला, भागवत पुराणाचा, तर त्याच्यामध्ये 12 जे आदित्य जे सांगितली आहेत आपल्याकडे, ती म्हणजे वामन, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, वरुण, धाता, भाग, पर्जन्य, विवस्वन, अंशुमन, मित्र आणि पुष्य. तर ही 12 आहेत, ही भागवत पुराणात आहेत. प्रत्येक पुराणामध्ये वेगळी दिलेली आहेत, पण यांचं मुख्य काम काय की प्रत्येक महिन्यामध्ये एकाने सूर्यासमान प्रकाशमान व्हायचं. आदित्य म्हणजे आपण सूर्य आहे, बरोबर. जेव्हा अनेक आदित्यांचा विचार करतो तेव्हा या 12 आदित्यांचा विचार येतो, आणि जेव्हा एकच आदित्य असतो तेव्हा तो सूर्य. तर हे 12 आदित्य आहेत, 12 देवता आहेत, जे तुमचं वर्ष जे आहे त्या वर्षाचं चक्र सांभाळत असतात. प्रत्येक आदित्याला एक एक महिना दिलेला आहे. त्याच्यामध्ये वेगळी कथा आहे, कधीतरी त्याच्यावरच देखील बोलू आपण. वेगळी कथा आहे ती की प्रत्येक महिन्याला वेगवेगळा देवता जी आहे ती दैदिप्यमान होत असते. ती त्या महिन्यामध्ये ती देवता जी आहे ती प्रकाशमान होत असते, प्रखर होत असते आणि आपला परिणाम करत असते. तर हे द्वादशादित्य, हे 12 आदित्य. आणि रुद्र 11, हे तर खरं आहे की रुद्रावतार जे आहेत शंकर भगवानांचे ते 11 आहेत. आता 11 रुद्र देखील आहेत आणि 12 आदित्य देखील आहेत. आता 11 रुद्र म्हणजे कुठले? तर महादेव आहे, शिव, महारुद्र, शंकर, नीलालोहिता, ईशनरुद्र, विजयरुद्र, भीमरुद्र, देवदेव, भावोद्भव, आदित्यमक, श्रीरुद्र. आता हे झाले 11 रुद्र. रुद्रावतार आहेत 11 शंकराचे. आता शंकर भगवानच जे आहेत त्यांचे 11 रुद्रावतार आहेत. सूर्य जो आहे एक, आपल्याला माहिती आहे. हां, तसे 12 सूर्य आहेत, 12 आदित्य आहेत, 12 देवता आहेत. आता असंख्यात संख्या करी कोण शक्रा. त्यामुळे समर्थ सांगतात की हे जर 12 आदित्य आहेत, 11 शंकराचेच अवतार आहेत, रुद्रावतार आहेत, तर दुसऱ्या पंक्तीत काय सांगतात की असंख्यात संख्या करी कोण शक्रा. या असंख्याची गणना, अशा असंख्य देवता आहेत. प्रत्येक देवाचे आपापले अवतार आहेत, प्रत्येक देवाचे आपापली रूपं आहेत आणि त्या रूपांचेही देखील अजून समरूप आहेत. त्या अवतारांचे देखील आणखीन अवतार आहेत. असे असंख्य अवतार आहेत, असंख्य रूपं आहेत देवाची, देवतांची, देवादिकांची. त्यांची संख्या कोण करू शकतं? असंख्यात संख्या करी कोण शक्रा. कसं कोण करू शकेल? असंख्य रूप आहेत, असंख्य अवतार आहेत, असंख्य देवता आहेत. त्यांचं वर्णन, त्यांच्याबद्दल माहिती कोण हे करू शकतं? हे शक्यच नाही आहे कोणाला. हे करूच शकत नाहीत. आपण हे असं शोधू नाही शकत.
इथे समर्थ रामदास स्वामी परमेश्वर आणि त्याच्या रूपांची व्याप्ती आपल्यासमोर मांडतात. आता द्वादशादित्य आणि 11 रुद्र हे झालं फक्त उदाहरण, कारण की तसे तर दशावतार पण आहेत. त्या अवतारांमध्ये देखील प्रकार आहेत. काही परिपूर्ण अवतार आहेत, काही पूर्णावतार आहेत, असे बरेच अवतार आहेत. तर त्यांची संख्या कशी काय? असंख्य आहेत ते. त्यांची कोण संख्या गणना करू शकेल? त्यांची संख्या कोण सांगू शकेल? 33 कोटी देव आपण म्हणतो, पण खरंच 33 कोटी देव जे आहेत त्यांची काही यादी कुठे ठेवलेली आहे का कोणी? 33 कोटी हा एक आकडा आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी की अगणित देव आहेत. अगणित देव आहेत, त्यांची मोजदाद करायला जाऊ नका. त्याची शक्य नाही आहे, कारण की मोजदाद करणं. तिसऱ्या पंक्तीमध्ये समर्थ काय म्हणतात की जगी देव ढुंडाळीता आढळेना. हे समजायला सोपं आहे. जगी देव ढुंडाळीता आढळेना, बरोबर ना? देव तुम्ही कितीही जरी शोधलात तर तुम्हाला सापडत नाही. देव कसा दिसतो, परमेश्वर कसा दिसतो, कसा असतो हे कोणालाही माहिती नाही, कारण की जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. बरोबर, आधीच्या एका श्लोकामध्ये 174व्या श्लोकामध्ये तेच इथे आलं की जगी देव ढुंडाळीता आढळेना. प्रयत्न करतोय माणूस, देव कुठे आहे, परमेश्वर कुठे आहे, पण तो काही सापडत नाही, तो आढळत नाही आहे, तो कुठे दिसत नाही आहे. आता जर तुम्हाला देवच मुळात कुठे आहे, कसा आहे, काय आहे, जर हेच शोधून सापडत नाही आहे, ढुंडाळून जरी पाहिलं तरी आढळत नाही आहे, कुठे कुठे दिसत नाही आहे, तर चौथ्या पंक्तीकडे जाऊयात की जगी मुख्य तो कोण कैसा कळेना. जर तुम्हाला तोच दिसत नाही आहे, जर हे 12 आदित्य, 11 रुद्रावतार, अनेक अवतार, अनेक रूप, अवतारांचे अवतार, अनेक रूपांचे समरूप वेगळी जी आहेत पुढे ती, ही असंख्य आहेत. आता तुम्ही कोणाला शोधणार? बरं, त्यांची मोजदाद शक्य नाही, आणि परमेश्वराला परमात्मा तर दिसत पण नाही आपल्याला, कारण की देव ढुंडाळीता आढळेना. जगी मुख्य तो कोण कैसा कळेना. आता हा संदेह आला की जगी मुख्य तो कोण कैसा कळेना. मला तर वाटतं कधी कधी समर्थांनी हा उपरोध देखील केला असावा, कारण की जर सरळसोट अर्थ घेतला तर असाच आहे की जगी मुख्य तो कोण कैसा कळेना. समजायला सोपं आहे की एवढं सगळं असताना मग मुख्य कोण आहे हे ह्याची उकल होणं खूप अवघड आहे. पूर्वीच्या काळी असं पुराणांमध्ये, अनेक कथांमध्ये देखील उल्लेख आहे की जे शंकर भक्त होते ते वैष्णवांशी भांडायचे. वैष्णव जे होते ते शक्तीचे जे उपासक होते, त्याचे जे भक्त होते शक्तीचे, त्यांच्याशी भांडायचे आणि एकमेकांवर त्यांचं चालू राहायचं. असं अनेक कथांमधनं आपल्या आलेलं आहे पूर्वी. मला कधी कधी वाटतं की समर्थांनी त्याच्यावर कुठेतरी उपरोधिक टीका, टिप्पणी किंवा उपहास केलेला आहे की एवढं सगळं असताना जगी मुख्य तो कोण कैसा काय ना, तुम्हाला कळलंच नाही आहे की मुख्य कोण आहे. तुम्ही रूप, अवतार, हा देव, ही देवता हेच करत बसलात, पण तुम्हाला तो परमात्मा जो आहे, परमेश्वर, तो तुम्हाला कळलाच नाही, कारण की तुम्ही ह्याच्यातच गुंतून पडलात. जगी मुख्य तो कोण कैसा कळेना. कैसा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कैसा म्हणजे कसा. तुम्ही जर हे अवतार, हे देवता, हे रूप, ते रूप ह्याच्यात जर अडकून पडलात तर तो जो मुख्य जो आहे, आणि हा मुख्य कुठला, आता आपण 175व्या श्लोकामध्ये जाऊ. मुख्य म्हणजे कोण? ब्रह्मदेवाचं नशीब लिहिणारा. मुख्य म्हणजे कोण? परिशेवटी शंकरा कोण जाळी. तो मुख्य, तो परमेश्वर, सर्वोच्च परमेश्वर मुख्य जो आहे तो तुम्हाला कसा कळणार जर तुम्ही ह्याच्यातच अडकून पडले तर. असं मला वाटतं की कधी कधी हा एक उपरोधिक अशी ही टीका समर्थांनी केलेली आहे. तर मंडळी, यासाठी मी हे 3 श्लोक एकत्र घेतले, कारण मला तिन्ही श्लोकांचे अर्थ संदर्भासकट तुम्हाला सांगता यावेत आणि ते एकत्र राहावेत, तुमच्यासाठी देखील आणि सगळ्यांसाठी देखील. तर हे होते श्लोक क्रमांक 174, 175 आणि 176 या 3 श्लोकांचे मला समजलेले अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्रहो, तुम्हाला जर काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जेणेकरून हे श्लोक, हे अर्थ सोप्या मराठीमध्ये अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू. तुम्हाला जर हा उपक्रम आवडला असेल तर माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा मी श्लोक अपलोड करेन पुढचे ते तुम्हाला सहजच कळतील. पुढच्या वेळी भेटू पुढचे श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.